चला तर आज बनवूयात एकदम आतपर्यंत शिजलेले, तोंडात विरघळणारे मऊसूत रताळ्याचे गुलाबजामुन। एकदा बनवून ठेवा आणि पूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता। सर्वप्रथम गुलाबजामुनसाठीचा पाक तयार करून घेऊ। साखर फक्त पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे, जास्त शिजवू नका, नाहीतर गुलाबजामुन पाक शोषत नाहीत। आता अर्धा किलो शिजवलेले रताळे बारीक किसणीने किसून घेऊ। त्यात एक छोटी वाटी खवा, बेकिंग सोडा आणि 2 वाटी दूध पावडर टाकून मळून घेऊयात। इथे दूध पावडरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। यासाठी मी एक स्टफिंग तयार केलेलं आहे, ज्यामध्ये सुकामेवा आणि खवा घेतलेला आहे। स्टफिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता मस्त गोल गोल गुलाबजामुन बनवून घेऊयात आणि हे गुलाबजामुन बनवताना अजिबात यावरती क्रॅक्स येत नाहीत आणि एकदम पटापट तयार होतात। तर तेलामध्ये किंवा तुपामध्ये मीडियम गॅसवर हे गुलाबजामुन छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात आणि शेवटी तयार केलेल्या पाकामध्ये टाकून ओव्हरनाईट सोक करूयात। आणि दुसऱ्या दिवशी बघा एकदम नरम नरम गुलाबजामुन तयार होतात। या नवरात्रीला नक्की ट्राय करा।